एखादा किस्सा मंगळागौरमधला जिथून तुम्ही इन्स्पायर झाला आणि तुम्हाला वाटलं की आत्ता मला परफॉर्म करायचं. मंगळागौरमध्ये ना बायका करतात, पण त्यात ना ज्या ओल्ड एज असतात बघ, खूप ह्या आपल्या ह्याच्यात पण असतील वयस्कर आजी. लिटरली म्हणजे एक आजी होत्या आणि त्या ज्या मंगळागौरच्या वेळेस तेव्हा मी जजिंगला बसले होते, दामोदर नाट्यगृहात होतं ते. आणि मी त्यांना पाहिलं आणि त्या ज्या हावभाव आणि त्यांची जी एनर्जी होती ना, अरे बापरे, अफलातून. मी मी म्हटलं नाही, आत्ता नाही, आता मला हे करायचं आणि मला हे बघायचं. मी ट्राय पण करते, जमतं थोडंफार. पण मला बघायला आणि जजिंग करायला आवडतं. पण ती एक गोष्ट आहे खरंच, त्या आजी जे करत होता ना, ते प्रेरणा घेण्यासारखं आहे आपल्या सगळ्यांना, यंगस्टर्सना. तुमच्या मते तुमच्या आयुष्यात श्रेष्ठ वुमन, श्रेष्ठ नारी कोण आहे तुमच्या आयुष्यात? माझी आई. माझी आई. माझ्या आईमुळे मी आहे. आज ती नाही आहे, पण आज ती असायला हवी होती. तिने हे जर का माझं वलय बघितलं असतं, तर तिच्यापेक्षा म्हणजे सर्वसुखी किंवा आनंदी अशी कोण दुसरी व्यक्ती नसती आणि तिच्यामुळे आहे मी. तिला बघून बघून जे काय शिकले ते मी शिकले. तर माझ्यासाठी श्रेष्ठ स्त्री, श्रेष्ठ वुमन माझी आई आहे.